ते पाहू शकता बँड्रा वरळी सी लिंक. पाहू शकता चारी बाजूला इथे कशा बिल्डिंग्स दिसतात ना मोठमोठ्या. बघा होड्या बघा. सातेरी देवी, साई समर्थ, फिशिंग बोट, हा मोठी बोट. बऱ्याच दिवसांनी दिसलात, बऱ्याच महिन्यांनी. हा मुलगा म्हणतोय ते गाणं गातात ते बघा ते. म्हटलं हो ते आपले चांगले फ्रेंड आहेत. काय म्हणताय? एकदम छान, आनंदी आनंद. आज इकडे थोडं रीडिंग आहे, नवीन कार्यक्रम करतो त्याचं रीडिंग. हो काय? नमस्कार मंडळी, मी ॲडव्होकेट गीता हळदणकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. तर मंडळी, आता मी पुन्हा एकदा वरळी कोळीवाड्यात आलेले आहे किल्ला पाहायला. यापूर्वी मी हा व्हिडिओ बनवला होता आणि तुम्हाला या किल्ल्याबद्दल सर्व माहिती दिली होती. म्हणजे मला वाटतं 2021मध्ये मी व्हिडिओ बनवला होता. पण आज पण व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आमचे कलिग ॲडव्होकेट निळकंठ सर हे आलेले आहेत त्यांच्या फॅमिलीसह, आणि या त्यांच्या वाईफ आहेत. तर आणि तो मुलगा आहे, नाव सांग तुझं? हां, आणि तुमचं मॅडम? अच्छा. तर यांना मी हा किल्ला दाखवायला आलेले आहे. ते मला म्हणायला लागले की मी इथेच राहते ना, वरळी कोळीवाड्यापासून थोडंसं जवळच राहते. तर मला म्हणालेत की मॅडम तुमच्या इथे काय चांगलं फिरण्यासारखं आहे, वरळीला काय काय आहे. तर त्यांना मी हा किल्ला सुचवला. तर आता पण खूप काही बदल झालेला आहे किल्ल्यामध्ये. तर आपण बघूया काय परिस्थिती आहे किल्ल्याची. तर पाहू शकता तुम्ही, किल्ल्यावर मी उभी आहे आणि हा किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर आहे. फक्त मला एवढं म्हणायचं आहे की हा किल्ला रिपेअर केला, म्हणजे गव्हर्मेंटने चांगला केलं आहे आणि रिनोव्हेशन केलं या किल्ल्याचं. पण इकडच्या लोकांनी थोडासा किल्ला हा स्वच्छ पण ठेवला पाहिजे ना, ते फक्त मला वाटतं. कारण या किल्ल्याला भेट देण्यासाठी अगदी फॉरेनर लोक पण येत असतात. तर हा आपला किल्ला आहे, आपला एरिया आहे, तर आपणच स्वच्छ ठेवला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. तर आपण फिरूया हा किल्ला. चला आपण जाऊया आतमध्ये. चला. पाहू शकता किती सुशोभित केलाय मस्त किल्ला. इथे मात्र स्वच्छता आहे, छान आहे एकदम, प्रश्नच नाही. इथे पाहू शकता वेगवेगळ्या टाईपची फुलझाडं. मी याआधी आले होते तेव्हा पण होते आणि आता पण दिसत आहे. ते स्वस्तिकचं झाड आहे, स्वस्तिक फुलांचं, आणि इथे पण आहे. हे मंदिर आहे, गोड्या पाण्याची बऱ्याच वर्षापासून ही जुनी विहीर आहे. जुनी विहीर आहे, जुनी. मी पाहिलेली आहे आधी. बघा या विहिरीचं जतन केलेलं आहे. पाणी पण आहे विहिरीमध्ये. तिथे पण झाड आहेत. आता आपण वरती चाललोय. वरून ते इतका छान व्ह्यू दिसतो ना, मस्त. आता थोडेसे वाजलेत, संध्याकाळचे 4 वाजून गेलेत, त्यामुळे थोडंसं ऊन आहे. आणि इकडून तुम्ही पाहू शकता बँड्रा वरळी सी लिंक. छान असा व्ह्यू दिसतो. चारी बाजूला टॉवर, बिल्डिंग्स आहेत. मोठमोठ्या गगनचुंबी इमारती दिसत आहेत चारी बाजूला.
हे तुम्हाला माहिती आहे का हे कशासाठी? या किल्ल्याची पूर्ण मी माहिती पण दिलेली आहे. या किल्ल्याचा पूर्ण इतिहास मी सांगितलेला आहे, तर ती लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की पहा. हे बघा, याच्यातून म्हणजे शत्रूला पाहण्यासाठी आहे, इकडून मग ते तोफा वगैरे सोडण्यासाठी असं हे आहे. चला पुढे. काढा ना. दे मी काढते तुमचा फोटो. काय म्हणताय? समुद्राची हवा आणि जिकडे तिकडे जाळं विणण्याचं वगैरे काम चालू असतं. इकडे पाहू शकता, तिकडे होड्या बघा किती आहेत. कारण इथल्या आजूबाजूच्या लोकांचा मुख्य व्यवसाय हा मासेमारी आहे. पूर्वीपासूनचे लोक आहेत, इथले स्थायिक लोक आहेत हे कोळी समाज. इतकं छान व्ह्यू आहे ना, तर पाहू शकता तुम्ही. निळकंठ सरांचं फोटो सेशन चालू आहे. त्यांचा मुलगा फोटोज काढतोय वेगवेगळ्या पोजमध्ये. तर पाहू शकता चारी बाजूला इथे कशा बिल्डिंग्स दिसतात ना मोठमोठ्या. बघा होड्या बघा. तुम्हाला माहिती आहे हो, इकडे मासेमारी पण करतात आणि ते कालवं वगैरे पकडतात. माहिती आहे का तुम्हाला काय प्रकार आहे? रात्री येऊ शकतात इकडे. हे बघा. घंटा असेल ना, पण काढले वरतं घंटाला नाही काय आहे? आता ते काही नाही आहे तिकडे. साईड आहे किल्ल्याची. काय म्हणताय? अगोदरच्या काळात इकडे वस्ती नसणार. नाही, ही वस्ती नंतर झाली. नंतर झाली. हे मैदान असेल. हो, इथे पूर्ण मोकळा होता हा भाग. पुढची बाजू हा, कोणी हल्ला केला वगैरे तर इकडून त्याला फेस करत. हा, इकडून समुद्रातून कोणी हल्ला केला तर मागे इथून म्हणजे इथून जमीन मोकळी जागा आणि पुढे तिकडे मागे बुरुज आहेत तो पाणी. ही वस्ती गेल्या काही वर्षात झालेली आहे, 30 ते 40 वर्षात. हा, आता हा किल्ला बघा छोटासाच आहे. खडप वगैरे दिसतंय बघा इकडून पूर्ण. कातळ. घेतला ना मग असं. छान दिसतात ती फुलं एकदम. शो म्हणूनही लावतात, घराच्या आजूबाजूला पण लावतात. हे बघा मग बघा. बघा किती छान वाटतं. हे बघा, ह्या बोटी आहेत. बोटीला बघा वेगवेगळी नावं आहेत. धनलक्ष्मी. इकडे काय दिसतंय? सातेरी देवी, साई समर्थ, सत्यवती. आणि हे बघा इकडे ना लेडीज नाही जात, उचलून घेऊन जात असतील असं. इथे हे बघा आतमध्ये. हे बघा. हां हां
शिवडीकर, काय हाय, हाव आर यू? बऱ्याच दिवसांनी दिसलात, बऱ्याच महिन्यांनी. हा मुलगा म्हणतोय ते गाणं गातात ते बघा, ते म्हटलं हो ते आपले चांगले फ्रेंड आहेत. काय म्हणताय? एकदम छान, आनंदी आनंद. आज इकडे थोडं रीडिंग आहे, नवीन कार्यक्रम करतो त्याचं रीडिंग. हो काय? अच्छा, बाकी एकदम छान ना? हे बघा, हे आपले, तुमची ओळख द्या हो, स्वतःहूनच द्या. या आधी पण मी ओळख दिली होती, आता तुम्ही ओळख द्या. चिंतामणी शिवडीकर, अर्थात तुमचा लाडका गायक पॉप्युलर FM चिंतामणी कापूस, राहणार वळली गाव. हो. आम्ही सर्व बालकराम वर्ळीकर काका यांच्या ग्रुपमध्ये होतो. आम्ही ऐकलेला आहे कार्यक्रम त्यांचा, चांदणे त्या गाण्याला राष्ट्रपती पदक मिळालं. आमच्याकडे यायचे खामकर, शाहीर खामकर आमच्याकडे. 1985 ते 90 पर्यंत तुम्ही काकांसोबत होतात, बालकराम वर्ळीकर काका. अरे हा, आणि मी तुमच्या नंतर, मी तेव्हा लहान होते. बरं झालं आठवण झाली. 21 एप्रिल 2026 हां, काकांचा पुण्यतिथी आम्ही साजरी केली. मी येणार, मला फोन करा पण आठवण. नंबर दे ना, माझा मागे नंबर गेला अरे. काय? बघा बघा, नाही का तुला मासे पकडायला बगळे बघा. ती कोळी नाहीये, ती मुलगी आहे. ती फिरायला आली आहे. ड्रेस घातला तिथे. टेन्शन नाही. म्हणजे याला जहाज होड्या बांधतात यांना, आहे का? हा हा, मोठ्या जहाजांचं तेच ते मोठ्या फिशिंग बोट. मोठी बोट. हा, मोठी बोट. चाला ना पुढे. ये, चला. बघा. ते झूम कर. जर मी आलं तर कसं वाटेल? तू जा ना त्या बोटीत, जाऊन बस ना. परत येशील. चालत जायचं, एवढं खोल नाही ते. जायचंय काय बोटीमध्ये फिरायला? हा, वा. नाही. Swimming केलं? हा, मग काय आहे हा? हा तो फिलिंग नाही, तू तिकडे गेला बांधायला. हा तोच सिलिंग काय? नमस्कार मंडळी. आज मी माझ्या समवेत हे मुंबईमध्ये जे काय जुने पुरातन कोळीवाडे आहेत, जसं शिवडी कोळीवाडा, कुलाबा, वरळी, वसई, वर्सोवा, अशा अनेक कोळीवाडे ऐकून आहोत. पण आज मी प्रत्यक्ष बघण्यासाठी वरळी कोळीवाडा आणि वरळीचा किल्ला हा इकडे आलेलो आहे गीता मॅडमच्या मदतीने. आणि आम्हाला फार छान अशी माहिती गीता मॅडम यांनी आम्हाला आणि माझ्या कुटुंबाला दिलेली आहे. हे जे आपले कोळी बांधव आहेत, हे फार पूर्वीच्या अनंत काळापासून, इंग्रजांच्या अगोदरपासून या मुंबईत त्यांचं वास्तव्य आहे. आणि ते आपल्या उपजीविका कशी करतात, अजूनही त्यांनी आपल्या उपजीविकेची साधनं ही टिकवून ठेवलेली आहे. बाजूला आपल्याला जेव्हा त्यांच्या छोट्या छोट्या नावा दिसत आहेत, बोटी दिसत आहेत, त्या बोट्या आता नांगरलेल्या आहेत, कारण त्यांची वेळ झालेली नाही मासेमारी करण्याची. ज्यावेळेस ते सगळे बोटी घेऊन आतमध्ये जातात समुद्रात खोल, मग ते मच्छीमारी करून इथे येतात. इथे त्यांचं वसतिस्थान आहे. आणि अशा तऱ्हेने ते आपले अनेक वर्ष, आपली जी परंपरा आहे, हिंदू संस्कृती आहे, त्याचं ते जतन करत आहेत. आज आम्ही या कोळीवाड्याच्या, वरळी कोळीवाड्यामध्ये जिथून प्रवेश केला, तिथून आत येताना दुतर्फा दोन्ही बाजूला कोळ्यांची जी घरं होती, त्या एक वैशिष्ट्य आम्हाला बघायला भेटलं हिंदू संस्कृतीचं, की त्या घराच्या बाहेर ते कोळी बांधव आमचे जे त्यांच्या समुद्रात बोटी आहेत, त्या बोटीची प्रतिकृती त्यांनी घराच्या समोर छोट्या आकारात लावलेली आहे. अधिक त्यांच्या घरासमोर प्रत्येक तुळशी वृंदावन, छोटे छोट्या तुळशीचे हे आहेत,
तर ते त्यांनी ठेवलेले आणि हिंदू संस्कृतीचं जतन खऱ्या अर्थाने ते करत आहेत. अशा प्रकारे आज आम्हाला हिंदू संस्कृतीचं जतन आणि हे दर्शन पाहायला भेटलं, त्यामुळे आम्हाला अपरिमित असा आनंद झालेला आहे. तर मंडळी, मी हा व्हिडिओ आता इथे स्टॉप करते. पण आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.